जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। हमें वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना माझा नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 29 जून। मित्रांनो, आज मी विषय घेतला आहे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्राचं तुलनात्मक चिंतन आपण करणार आहोत दोघांचं। श्री राम जे आहेत, रामायणाचे नायक कोण आहेत? श्रीराम आहेत। महाभारताचे नायक श्रीकृष्ण आहेत। या दोघांचा जन्म, श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला आणि चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता मध्यान्हात जेव्हा सूर्य असतो त्यावेळेस श्रीरामाचा जन्म झाला। राजमहालामध्ये जन्म झाला। अशा वेळी कृष्णाचा जन्म कृष्ण अष्टमी म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीला त्या दिवशी झाला द्वापर युगामध्ये। आणि रात्री 12 वाजता, उलट इथे दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता, जेव्हा की भयंकर पाऊस चालू आहे, तुफान आलेला आहे, अशा वेळी काळीकुट्ट रात्र आहे, अशा वेळी कृष्णाचा जन्म झालेला आहे। दोघांचा जन्म अशा प्रकारे आहे। रामा हे चौघ भाऊ आहेत, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। यांना रामाला एक मोठी बहीण शांता पण होती। कृष्णा हा 2 भाऊ आहेत, कृष्ण आणि बलराम। इथे कृष्ण जो आहे तो लहान भाऊ आहे, बलराम मोठा भाऊ आहे। यांना एक लहान बहीण होती, तिचं नाव सुभद्रा। अशा प्रकारे राम आणि लक्ष्मण हे सावलीप्रमाणे होते। दोघांचा स्वभाव असा होता की दोघं एकमेकाशी शिवाय राहू शकत नव्हते। जिथे राम तिथे लक्ष्मण, अशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता। आणि म्हणूनच लक्ष्मणसुद्धा 14 वर्षाच्या वनवासात रामाच्या बरोबर गेला होता, कारण तो रामाशिवाय राहू शकत नव्हता। अशा प्रकारे दोघांचा स्वभाव होते। उलट श्रीकृष्ण आणि बलराम हे विरोधी स्वभावाचे होते। यांचं आपसामध्ये कधीच पटलं नाही आणि विरोधी स्वभाव होते। कृष्ण लहान आणि बलराम मोठे। अशा प्रकारे रामाचा विवाह झाला, कसा झाला? स्वयंवर झालं। म्हणजे त्यांनी स्वयंवर असलं होतं, धनुष्य तोडला होता जनकांका, आणि तिथे स्वयंवर करून त्यांनी सीतेमातेशी लग्न केलं होतं। उलट कृष्णाने काय केलं? कृष्णाने रुक्मिणी हरण केलं। रुक्मिणी हरण करून मग त्यांचं लग्न झालं। अशा प्रकारे आणि राम जे आहेत ते एक पत्नी व्रत आहेत। त्यांनी जेव्हा अश्वमेध यज्ञाच्या वेळेस किंवा आणखीन वेळेस 1-2दा असे प्रसंग आले, जेव्हा प्रश्न पडला की रामाने दुसरं लग्न केलं पाहिजे, तेव्हा राम स्पष्ट म्हणतात की मी दुसरं लग्न करणार नाही। माझ्या वडिलांनी केले असतील लग्न किती, पण मी नाही करणार, मी एक पत्नी व्रतच राहणार आहे। पण उलट कृष्णाचं काय? कृष्णाचे म्हणतात की 16,000 बायका होत्या, आणि शिवाय सत्यभामा होती, रुक्मिणी होतीच। अशा प्रकारे त्यांचं होतं। श्रीरामाचे अस्तित्व पत्नीमुळे आहे। पत्नीमुळे अस्तित्व आहे, म्हणून रामाला आपण सीताराम म्हणतो। उलट कृष्णाचं अस्तित्व त्याच्या मैत्रिणीमुळे आहे। त्याची मैत्रीण, सखी मैत्रीण राधा, तिच्यामुळे, म्हणून राधाकृष्ण म्हटलं जातं। अशा प्रकारे कृष्णाने अनेक चमत्कार दाखवले। करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला, अंगठ्याच्या स्पर्शाने यमुनेला शांत केलं, आणि आपलं त्यांनी
तोंड उघडून ब्रह्मांड दर्शन करवलं. अशा प्रकारे त्यांनी अनेक चमत्कार केले कृष्णाने. रामाच्या जीवनात एकच चमत्कार दिसून येतो, काय की शिलारूपी अहिल्याचा त्यांनी उद्धार केला. अशा प्रकारे राम जो आहे तो सतत दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो. त्यासाठी रामाला किती दुःख भोगावं लागलं तरी चालेल. म्हणूनच कैकेयीचा त्यांनी विचार केला, आपल्या वडिलांचा विचार केला की त्यांच्या सुखाकरता त्यांना त्रास होऊ नये, ते त्यांच्या मनाला शांती मिळावी, म्हणून कैकेयीच्या सुखाकरता राम वनवासात 14 वर्ष वनवासात जातो. म्हणजे दुसऱ्यांचं सुख पाहिजे असं ते करतं. आणि कृष्णाचं काय, कृष्णाचं असं आहे की जे योग्य असेल तेच कृष्ण करणार. हां, त्याला कृष्णाला मोठ्या भावाची सुद्धा भीती नाही, की धाक नाही की भाऊ काय म्हणेल, दादा काय म्हणेल, बलराम दादा, याची सुद्धा भीती नाही. म्हणून त्यांची जी लहान बहीण सुभद्रा होती, बलरामाला इच्छा होती की सुभद्रेचं लग्न जे आहे ते दुर्योधनाशी व्हावं. पण कृष्णाने काय केलं, कृष्णाने अर्जुनाद्वारा सुभद्रेचं हरण करवलं. म्हणजे त्याची इच्छा होती अर्जुन सुभद्राचं लग्न व्हावं. अशा प्रकारे दोघांचे विरोधी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कृष्ण कसा आहे, त्यांनी परवा नाही केली, त्यांनी मथुरा सोडून दिली. मला लोक काय म्हणतील, रोड छळतो असा ह्या भागून गेला, पळून गेला, असं याची त्याला काही भीती नाही. तो मथुरेहून निघून गेला आणि जरासंधाच्या हातून मथुरेचा नाश झाला. रामाचा वारसा अयोध्या आहे. अयोध्या त्याला वारसामध्ये मिळाली आणि हाच वारसा अयोध्येचा जो वारसा रामाला मिळाला, तो वारसा रामाच्या मुलांनी म्हणजे लवकुश यांनी पुढे वाढवला. कृष्णाला काही वारसा मिळाला नाही. उलट त्याची जी द्वारका होती ती सुद्धा समुद्रात बुडाली. श्रीराम धनुर्धारी, सतत त्यांच्या खांद्यावर धनुष्य असायचा, धनुर्धारी आहे. धनुर्धारी राम म्हणवले जातात. उलट कृष्ण जे आहे त्याच्या हातात सतत बासरीवाला वेणूवाला असा कृष्ण आहे. पण योग्य वेळ जेव्हा आली तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्रसुद्धा धारण केलेलं आहे. श्रीरामाचा भक्त हनुमान, परमभक्त, रामाचा भक्त हनुमान, आणि हनुमानशिवाय दुसरा भक्त नाही. कृष्णाला एक शिष्य आहे अर्जुन. अर्जुन सगळ्यात उत्तम शिष्य कृष्णाचा. रामाचा शत्रू एकच आहे, रावण हा त्याचा शत्रू आहे. आणि कृष्णाचे शत्रू कंस होत आहे, त्रिशिशुपाल, जरासंध हे त्याचे शत्रू. श्रीरामाने आपला अवतार कसा संपवला, आपल्या इच्छेप्रमाणे संपवला. शरीरमध्ये त्यांनी जलसमाधी घेतली. अशा प्रकारे रामाने आपला अवतार संपवला. पण कृष्णाला त्याच्या एका पारध्याने त्यांना बाण मारला आणि त्यांचं आयुष्य संपलं तिथे. अशा प्रकारे दोघांच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये खूप विरोधाभास आहे. दोघेही विष्णूचे अवतार आहेत. एक त्रेतायुगात झाला, एक द्वापरयुगात झाला, पण दोघांमध्ये खूप विरोधाभास आहे. श्रीरामाने मोठा भाऊ म्हणून समाजापुढे एक विशेष आदर्श समाजावर ठेवला. म्हणजे मोठा भाऊ कसा असावा, अशा प्रकारे भाऊच कशाला, सगळे संबंध घरातले जे आहेत, वडील, पती, समाजाचा, अयोध्येचा राजा कसा असावा, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, हे सर्व रामाच्या चरित्रातून आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे अशा प्रकारे राम आणि कृष्ण आहे. आणि आता राम आणि कृष्ण यांच्यातला थोडासा, रामाने कृष्णाला सांगितलं, हे पहा, मी तर काही चमत्कार दाखवले नाही, तू चमत्कार दाखव, काही हरकत नाही, पण एक गोष्ट की धर्माच्या रक्षणासाठी थोडं खोटारडेपणा केला तरी चालेल, असं कृष्णाला त्यांनी सांगितलं. म्हणून कृष्ण नेहमी
खोटं बोलतात मधून धर्माच्या रक्षणासाठी. असो, आता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातील एक एक प्रसंग सांगतो आणि विराम करतो. श्रीरामाच्या जीवनातला प्रसंग असा आहे की श्रीराम वनवासाकरता निघालेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ लक्ष्मण आहे, पत्नी सीता आहे आणि सुमंत जे आहेत त्यांना चित्रकूटपर्यंत रथामध्ये सोडायला येतात. चित्रकूटमध्ये आल्यावर श्रीराम सुमंताला म्हणतात, आता आम्ही इथून पायी जाणार आहोत, तू रथ घेऊन अयोध्येला परत जा. आणि श्रीराम लक्ष्मण सीता पायी निघाले. आता त्यांना पायी निघाल्यावर त्यांना नदी क्रॉस करायची होती, नदी पार जायचं होतं. म्हणून ते नदीकाठी आले. तिथे किनाऱ्यावर तिथे एखादा नावाडी असेल, कोणी नाव असेल त्याला शोधू लागले. तिथे त्यांना एक नाव दिसली, नावाडी. एक नावाडी होता, तो आपल्या नावेमध्ये बसला होता, आणखीन शांतपणे बसला होता. तर रामाने त्याला हाका मारला, नावाडी, अरे नावाडी बा इकडे ये. तो काही ऐकत ना. राम खूप त्याला आवाज देत होता, तो काय ऐकला. मग शेवटी म्हणतो काय आहे. तर राम म्हणतात, अरे आम्हाला त्या पार जायचं आहे, तू आम्हाला घेऊन चाल. तो म्हणतो मला वेळ नाही आहे. राम म्हणतात, अरे तुला कसा वेळ नाही आहे, तू तर तुझ्याजवळ कोणी प्रवासी नाही आहे, काही नाही आहे, तू नुसतं बसला आहे, आम्हाला सोडून दे तिथपर्यंत. तर ना मी नाही नेणार, तुम्हाला सांगितलं ना. राम त्याला खूप मनवतात, समजावतात, सांगतात की आम्हाला तिकडे जायचं आहे. पण हा नाविक जो आहे हा रामाला काही नेत नाही, उलट रामाशी हुज्जत करतो. रामाला म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितल्यावर समजत नाही का, असं स्पष्ट अशा प्रकारे तो रामाशी बोलतो. पण राम परत त्यांना गयावया करतात, कारण त्यांना तिथे जायचं होतं. तर हा म्हणतो, नाविक बरं चला तुम्हाला मी सांगतो कुठून पार करायचं. रामाला एका ठिकाणी घेऊन जातो. तो म्हणतो की इथून तुम्ही असे चालले जा, इथे पाणी जास्त नाही आहे, कमरेपर्यंत पाणी आहे, तुम्ही इथून जाऊ शकता. राम म्हणतात, अरे मी एकटा नाही आहे, माझी पत्नी आहे बरोबर, भाऊ आहे माझा बरोबर, सगळे आम्ही तिघही बरोबर जायचं आहे. तर तो म्हणतात मला काही माहीत नाही. शेवटी राम त्या नाविकला म्हणतात, तुला काय पाहिजे सांग ना मला. तर आता हा नाविक आपली सगळी जी समस्या आहे त्याची तो सांगतो. हा नाविक जो आहे हा साधारण नाविक नाही आहे, हा फार विद्वान आणि मागच्या जन्मीचा हा कासव आहे. हा म्हणतो की मी तुम्हाला नेईन, नदी पार करवेन, पण माझी एक अट आहे. ती अट अशी आहे की मी तुमचे चरण सगळे धुवेन आहे. कारण मी असं ऐकलं आहे की तुमच्या चरणाच्या धुळीमुळे शिला स्त्रीरूपी झाली. आता माझी नाव तर लाकडाची आहे, तुमचे चरण इथे पडतील तर माहीत नाही, ही तर लाकडाचीच नाव आहे, तर माहीत नाही का किती स्त्री होतील. म्हणून मी तुम्हाला हे की असं काही घेणार नाही, मी तुम्हाला तसं घेऊ शकत नाही. मी तुमच्या आधी चरण धुवेन आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बसवेन. आता रामाला प्रश्न पडला की आता चरण, रामाने तर कधी कोणाशी चपले चरण धुवलेच नाही. इव्हन इथपर्यंत की त्यांचं जेव्हा लग्न होतं, लग्नाच्या वेळेस सासरे जे असतात ते जावयाचे पाय धुतात. तर जनकाने त्यांना रामाला म्हटलं पाय धुवाय करता. रामाने म्हटलं, नकार दिला. म्हणत खूप आग्रह केल्यावर राम म्हणाले, बरं फक्त माझा पायाचा जो अंगठा आहे तेवढाच अंगठा धुवा. अशा प्रकारे. पण आता इथे तर तो नाविक जो आहे तो अडलेला आहे की नाही, मी तुमचे चरण धुतल्याशिवाय तुम्हाला नावेत बसवणारच नाही. आता बरं, आता तयार झाले नाविक. राम तर त्यांनी हा काय करतो, नाविक आपल्या घरी जातो, एक तसला आणतो. हा तसला जो असतो हा लाकडाचा तसला बांधला असतो. आपल्या बायकोला घेऊन येतो, पोरांना घेऊन येतो, सगळ्यांना घेऊन येतो आणि सगळ्यांबरोबर रामाला तिथे बसवतं आणि त्यांचे पाय धुतं. हे पाय धुवून राहिलेलं आहे. आणखी खूप चांगला स्वच्छ करतो आहे पाय, की एक कणसुद्धा धुळीचा राहायला नाही पाहिजे पायावर. अशा प्रकारे म्हणजे त्याची पत्नी पाणी टाकते, हा धुवून राहिला आहे, पुसून राहिला, स्वच्छ करतो. अशा प्रकारे त्याचं चालवलं आहे. राम कृष्ण लक्ष्मणाकडे पाहतात, सीताकडे पाहतात आणि हसतात. का हसतात? त्याने पूर्वीची घटना प्रसंग त्यांना आठवला होता. आणखीन याच्याकरता हसतात की पहा तुम्ही याला, हा जो आहे नाविक,
जसं मी सांगितलं हा मागच्या जन्मीचा कासव होता आणि कासव तर जेव्हा जीवन संपायला आलं अंतकाळ आला त्याचा तेव्हा त्यांनी विचार केला की भगवान विष्णूचे चरणस्पर्श करावे म्हणून ते शेषशाहीवर होते. माता लक्ष्मी त्यांची पाय चेपत होती आणि त्याच वेळेस हा कासव तिथे आला की त्यांच्या चरणाला मी थोडासा स्पर्श करेन आणि निघून जाईन. पण जसं तो चरणापाशी आला कासव सीतेमातेने लक्ष्मी माताने पाहिलं तर लक्ष्मी माताने त्याला दूर करून दिलं. तो तिथून चालला गेला. आता काय करायचं तर तो भगवान विष्णूच्या इथे आला डोक्यापाशी की मी आता त्यांच्या मस्तकाला स्पर्श करेन म्हणून. तर तिथे आला तर तिथे हे फणा खारून बसले होते नागेश्वर महाराज शेषशाही नाग. तर त्यांनी त्याला फणा मारायचा प्रयत्न केला तर तिथून पळून गेला. आता याला चरणस्पर्श करता आला नाही. तर त्याच्याकरता हा जो आहे हाच कासव पुढच्या जन्मी केवट म्हणून नाविक येतो. हा नाविक जो आहे तो हा केवट आहे. आणि आता मागच्या जन्मी तर तुम्ही मला सेवा करायचा प्रश्न हे दिलं नाही म्हणून आता यावेळेस तो काय करतो पूर्ण त्याचा बदला घेतो. म्हणून राम लक्ष्मणाकडे पाहून हसतात. तो आपले पाय वगैरे धुतो. आणखी हे चरणामृत जे तसल्यामध्ये आलेलं आहे ते सगळे आपल्या घरात नेतो शिंपडतो करतो आणि अशा प्रकारे मग त्यानंतर तो तिघांना नदी पार करवतो. नदी पार झाल्यावर मग राम म्हणतात आता काहीतरी पैसे तर दिलेच पाहिजे ना. आता फुकट तर जायचं नाही. त्यांनी विचारलं तर तो नाविक म्हणतो मला काही नको. तर का नाही काहीतरी तर घे. तर तो म्हणतो नाही मी काही घेणार नाही. तर राम म्हणतात नाही तुला तर काही घ्यावं लागेल. बरं तुम्हाला तर काही द्यायचंच असेल तर माझी एक अट आहे तुम्ही जेव्हा परताल 14 वर्ष झाल्यावर जेव्हा इथून जाल तेव्हा परत या तेव्हा मला जे मागेल ते लागेल ते मी घेऊन घेईन असं त्यांनी सांगितलं. असं निघून गेलं. अशा प्रकारे श्री राम आणि केवटचा प्रसंग आहे रामाच्या जीवनातला. कृष्णाच्या जीवनामध्ये पण असाच एक प्रसंग आलेला आहे. कृष्ण एकदा आजारी होतात म्हणजे आजारी त्याचं एक प्रकारे ते नाटक करतात आणि आजारी झाले आणि म्हणतात की उद्धवला सांगतात की माझ्या आजारपणाचं औषध एकच आहे कोणी मला चरणाची धूळ देईल आपल्या चरणांची धूळ देईल तर माझा आजार बरा होऊ शकतो. त्यांनी आपल्या पत्नी सत्यभामा रुक्मिंडा सगळ्यांना सांगितलं पण कोणी धूळ द्यायला तयार आहे की आपल्या पायाची धूळ भगवाना देवाला कशी द्यायची. आपल्या पतीला जे परमेश्वर आहेत त्यांना पायाची धूळ कशी देणार म्हणून ते काही धूळ काही देत नाही आपल्या पायाची पाप लागेल आम्हाला. असं कोणी धूळ द्यायला तयार नाही. मग कृष्ण म्हणतात उद्धवला की तू गोकुळात जा. गोकुळामध्ये तुला गोपींना सांग तिथे कोणी देईल. उद्धव गोकुळात जातात आणि तिथे गोकुळातल्या ज्या गोपी असतात त्या सगळ्यांना सांगतो कृष्ण आजारी आहे असं आहे आणि त्यांना त्याचं औषध म्हणजे एक फक्त तुमच्या चरणांची धूळ पाहिजे आहे. तर जसं गोपी ऐकतात आणि या गोपी म्हणजे तिथे अगदी स्पर्धाच लागून जाते की मी माझ्या चरणाची धूळ देते मी माझ्या चरणाची धूळ असे सगळे गोपी. तर लोक म्हणतात तिकडचे अरे चरणाची धूळ आपल्या देवाला देतात का परमात्माला चरणाची धूळ देतात का हे तुम्ही काय करता तुम्हाला पाप लागेल. तर त्या गोपींचं उत्तर असतं आम्हाला पाप लागलं तरी चालेल पण आमचा कृष्ण स्वस्थ झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे बरा झाला पाहिजे फक्त हे त्यांचं गोपींचं कृष्णावरचं अशा प्रकारे प्रेम आहे. अशा दोघांच्या चरित्रातले एक छोटेसे 2 प्रसंग मी आपल्याला सांगितले आणि राम आणि कृष्ण यांच्या जीवनातले काही प्रसंग घेऊन त्यांची तुलना केली आहे. आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.